महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री कोण होणार? शरद पवारांसमोरच उद्धव ठाकरेंनी केली सर्वात मोठी घोषणा, तर काँग्रेसला दिला इशारा. आताची सर्वात मोठी बातमी. मुंबईतील सभागृहात आज महाविकास आघाडीचा मेळावा झाला. या मेळाव्याला महाविकास आघाडीतील नेते मार्गदर्शन करत होते. यावेळी उद्धव ठाकरेंनी जोरदार भाषण केले. आजच्या सभेत उद्धव ठाकरेंनी जोरदार भाषण केले. ते म्हणाले, महाराष्ट्राची निवडणूक जाहीर करावी, आमची तयारी आहे. लोकसभेला राजकीय विरोधकांना पाणी पाजलं, संविधान वाचण्याची लढाई होती. आता महाराष्ट्र धर्म आणि संस्कृती वाचवण्याची वेळ आहे. तू राहशील नाही तर मी राहीन या जिद्दीने निवडणूक लढवू. मुख्यमंत्री पदाची घोषणा कर. मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण, यावरून चर्चा सुरू आहे. उद्धव ठाकरे म्हणाले, आता मी सांगतोय, पृथ्वीराज चव्हाण, शरद पवार इथे आहेत. त्यांना मुख्यमंत्रीचा चेहरा जाहीर करावा. मी त्याला आता जाहीर पाठिंबा देईल. मी खुर्चीसाठी नाही लढत. महायुतीत असताना ज्याच्या जागा जास्त मुख्यमंत्री असं होतं, त्यामुळे एकमेकांच्या जागा पाडण्यात ते व्यस्त होते. असं करू नका. उद्धव ठाकरे म्हणाले, जे महाराष्ट्र लुटायला आले त्यांच्यासोबत आपली लढाई आहे. सरकारला आता जाग आली आहे. आता रक्षाबंधन साजरा करतायत. आता शपथ घेतली पाहिजे. महाराष्ट्राचं हित जपलं पाहिजे. त्यांना खाली खेचायला हवं. उद्धव ठाकरे म्हणाले, आम्हाला मोदी सरकार नकोय, भारत सरकार हवंय. चाय पे चर्चा करतात, पण योजनांवर चर्चा करा. या घोषणेत केलेल्या लाडकी बहीण योजना, पण पैसे कुठून आणायचे? कोड सांगते नुकसान भरपाई द्यायला पैसे नाही तुमच्याकडे. तुमची लाडकी बहीण योजना बंद करायची का? IAS अधिकारी आहेत, ते मला सांगत आहे लवकर. IAS अधिकारी आहेत, ते मला सांगतायत, साहेब लवकर या. सरकार पडायला 50 खोके आणि लाडक्या बहिणीला 1500 रुपये. मुख्यमंत्री म्हणतात, माझी दुसरी बाजू दाखवायला लावू नका. तुमची दुसरी बाजू काय आहे हे एकदा जनतेला सांगा. असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी सरकारवर अक्षरशः टीकांचा पाऊस पाडला. याबद्दल तुमचे मत आम्हाला कळवून द्या. नक्की सांगा, आगामी काळामध्ये उद्धव ठाकरे पुन्हा सत्तेत येणार की नाही, याबद्दल तुमचे मत आम्हाला कळवून द्या. नक्की सांगा. आणि अशाच व्हिडिओ रोज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.